खाली होती, ती चळवळ उभी होती. आणि अशा काळामध्ये अण्णाभाऊ आपल्या हातात लेखणी घेऊन साहित्याची निर्मिती करतात. आणि कोणताही कोणत्याही लेखकाच्या त्या साहित्यावर त्या काळच्या एकूणच सामाजिक पर्यावरणाचा प्रभाव असतो. देशामध्ये स्वातंत्र्य चळवळ जोमात असताना देशाला स्वातंत्र्य जर मिळालं आणि ते टिकवून ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे? जेव्हा असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा देशाला एक संविधान असण्याची गरज आहे. मग लोकमान्य टिळकांनी त्याच्या अगोदर भूमिका ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडलेली आहे की देशाला संविधानाची गरज आहे. बाबासाहेबांनी भूमिका मांडली की देशाला संविधानाची गरज आहे. एम एन रॉय नावाचे ग्रंथ आहेत त्यांनी मांडलेली आहे की देशाला संविधानाची गरज आहे. सामाजिक चळवळ असेल, स्वातंत्र्याची चळवळ असेल, वेगवेगळ्या चळवळी आहेत. आणि ह्याचा सगळा परिणाम अण्णाभाऊंच्या साहित्यावर आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न आहे की नेमकं अण्णाभाऊंच्या साहित्यातला जो संविधानिक विचार आहे तो आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. मग संविधानिक विचार म्हणजे नेमकं काय? ज्या विचारात संविधानाचे मूल्य तो विचार आपण म्हणू की संविधानिक विचार, किंवा त्याच्यामध्ये संविधानिक मूल्यांना केंद्रित करून जी भूमिका साहित्यिकांनी मांडलेली आहे त्या भूमिकेला आपण संविधानिक विचार असं म्हणू शकतो. साहित्याच्या अनुषंगाने ढोबळ मानवांनी व्याख्या केली. मग आपल्याला अण्णाभाऊंच्या साहित्याकडे पाहत असताना संविधानिक दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहायचं. एक संभ्रम निर्माण केलेला अण्णाभाऊंच्या बाबतीत. अण्णाभाऊला कोणी मार्क्सवादी म्हणलं, कोणी समाजवादी म्हणलं, कोणी कम्युनिस्टवादी म्हणलं, कोणी अमुक काय 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 बरेच संदर्भ लावले. ज्याला जसा दिसला अण्णाभाऊंचा विचार तसं त्यांनी शिक्का मारलेला आहे. मुळात अण्णाभाऊ हे साहित्यिक होते, लोकशाहीर होते, हे कलावंत होते. आणि कला काय करते माणसाला? उदाहरणार्थ रस्त्याने मी चाललेलो, आम्ही चाललेलो आणि रस्त्याने चालला असताना एक भिकारी समोर आला आणि भिकारी आपल्याला भीक मागतोय. त्या भिकाऱ्याचं वर्णन कसं आहे? घाण कपडे घातलेले, महिनाभर आंघोळ केलेली नाही, हाताला पट्ट्या बांधलेल्या आहेत आणि त्या पट्ट्यामधून रक्ताचा स्त्राव बाहेर पडतोय आणि त्याचा खूप घाण वास येतो. आणि तो भिकारी आपल्यापाशी पटकन येतो आणि दादा मला काहीतरी पैसे दे. आपण मानवतावादाच्या भूमिकेतनं पटकन खिशात हात घालतो, 2-4 रुपये पटकन त्या माणसाच्या हातात ठेवतो आणि पटकन त्याच्यापासून लांब पडतो. का? त्याचा वास येतो. पण त्याच भिकाऱ्याचं चित्र एखाद्या चित्रकारानं रंग, रेषा आणि ब्रशच्या साह्यानं कागदावर उमटवलं आणि ते चित्र आपण पाहिलं की मग काय सुंदर भिकारी, काय सुंदर आहे, कालच हा माणूस मला भेटला होता, हुबेहूब ते चित्र काढलेलं, हुबेहूब. मी त्याला माझ्या खिशातले 5 रुपये दिले आणि तुम्ही कसं काय काढलं असं हुबेहूब चित्र. जे वास्तवतात घाण दिसत समाजाला, जी वस्तुस्थिती आहे घाण दिसते, पण कलाकार काय करतो? त्या वस्तुस्थितीला कलेच्या माध्यमातून सुंदर करतो. म्हणून समाजामध्ये साहित्यिक, कलावंत, संस्कृती या गोष्टीला फार महत्व आहे. एक वेळेस आपण सावकाराचा इतिहास आपण वाचणार नाही, उद्योगपतींचा इतिहास वाचणार नाही, पण आजही अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहायला गेलो तर कलावंताला सलाम करून येतो. का सलाम करतो? हे समाज घडवणारे असतात. मग ही संविधानिक भूमिका आपल्याला समजून घ्यायची. मग संविधानिक मूल्य तरी काय हो?
भारतीय संविधानाने आम्हाला कोणती मूल्य दिलेली आहेत? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सामाजिक न्याय, मानवतावाद, लोकशाही, आहे का नाही? ही जी मूल्य आहे, ही मूल्य अण्णाभाऊंच्या साहित्यात कुठं कुठं आहे? कारण ह्या मूल्यानं समाज सुंदर होणार आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेनं, संविधानानं 1949 साली सिद्ध केलेलं आहे. आम्ही सर्व भारतीय आहोत. एकात्म, मी भारतीय नाही. आम्ही संविधानाची प्रत वाचताना किंवा उद्देशिका वाचताना आमच्यात काय भूमिका असते? आम्ही सर्व भारतीय आहोत. मी एक नाही, आम्ही आहे. लेखक एक व्यक्तिरेखा घेऊन साहित्य निर्मिती करतो. अण्णाभाऊंची सावळा मान कोणी वाचली का? तर त्याच्यातला एक संघर्ष सांगतो. संघर्ष. सावळा मान ही कथा आहे अण्णाभाऊंची. सुंदर शीर्षकच सावळा आणि मान. जातीवाचक शब्द आहे, सावळ्याला जोडून आले. मान हा जातीवाचक आहे, कारण पूर्वी मानांना अंडव नव्हती कदाचित, म्हणून एक मान म्हणत असतील सावळा मान. हा सावळा मान कोण आहे? तर अण्णाभाऊ साठेंची जी फकीरा कादंबरी आहे, त्या फकीराचा हा सहकारी आहे, सरसेनापती आहे त्यांच्या सगळ्या टोळीचा. आणि हा सावळा मान हा वारणा आणि कृष्णाच्या खोऱ्यातला आहे. तो घोड्यावर चाललेला आहे आणि घोड्यावर चाललेला असताना समोरून एक ग्रस्त आणि त्याची मुलगी समोरून येतात आणि सावळ्याला बघताच ते झाडाच्या आड लागतात. आणि झाडाच्या आड लपल्यानंतर सावळा तेवढंच बघतो आणि मला बघून ही लपतात. काय मी थोडी काय वाईट माणूस आहे, मी दरोडेखोर नाही, मी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी माझ्या घरावर तुळशी पत्र ठेवून मी काम करतोय. माझ्या मागे इंग्रजांचं सैन्य लागलेलं आहे आणि माणसं मला बघून घाबरतात. म्हणून त्याच्या मागे जातो आणि म्हणतो बाहेर या, का मला बघून घाबरताय? तर त्या पोरीचा बाप पाटील आहे. पाटील हा कोणत्याही जातीतला एक शब्द नाही, कुणी चुकीचा अर्थ निघू नये. पाटील सगळ्या जातीत असतात, आदिवासी मध्ये असतात, अगदी मागासवर्गीयांमध्ये पण असतात. त्यामुळे अण्णाभाऊंनी त्यांची जात तिथे उल्लेख केलेली आहे. पण तो काय म्हणतोय? मी स्वातंत्र्य चळवळीसाठी काम करतोय, तुम्ही मला बघून घाबरताय. मी असं काय केलंय? नाही, मला तो मुलीचा बाप म्हणतोय, आम्हाला सांगितलंय तुमच्याबद्दल चुकीची माहिती दिलेली आहे की तुम्ही दरोडेखोर आहे ते, आणि मान ही स्त्रियांची इज्जत लुटतात, लेकी बाळांची इज्जत लुटतात. हा बिचारा देशाच्या संरक्षणासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवलंय, घर सोडलंय, कुठेतरी डोंगर कपाड्यात राहतोय. आणि हे शब्द ऐकतात त्याच्या पायाखालची वाळू सरते. म्हणतोय मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही झटतोय. आणि असे शब्द जर आमच्या कानावर येत असेल तर आम्हाला वाईट वाटतं. तर ठीक आहे म्हणतो, तो थोडासा त्या विषयाला दुर्लक्षित करतो आणि विचारतो का चाललंय एवढ्या रात्रीचं. तो म्हणतोय की माझी पोरगी शेजारच्या गावात दिली होती राजाराम पाटलाला, पण त्या पाटलानं हुंड्याचे पैसे द्यावे म्हणून आम्हाला तगादा लावला, आम्ही हुंड्याचे पैसे देऊ शकलो नाही म्हणून तिला घराच्या बाहेर काढलेलं आहे. सावळा म्हणतोय चल माझ्या सोबत, तरी ती घाबरते. त्या पोरीला आपल्या लेकीसारखं घोड्यावर बसवतो माग आणि त्या पाटलाच्या घरी जातो. हे बघ, ही पोरगी माझी आहे, हुंड्याचे पैसे पाहिजे असेल तर मी देतो, पण पोरीला नको. ही बंधुत्वाची संविधान. एकीकडे सावळ्याचा अपमान होतोय, सावळ्याला गुन्हेगारी घोषित केलं जाते, तरी तो
त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतो ही मुलगी माझी आहे आणि ती मुलगी म्हणते हाच माझा बाप आहे, कारण त्या सावळ्यामुळं तिचं नाव न लागलं. ही बंधुत्व आहे, ही संविधानातलीच आहे, ही परंपरेने भारतीय संस्कृती फार उत्तम आहे. काय त्याच्यामध्ये गडबड असू शकते थोडीफार, जास्त नाही, पण ती उत्तम आहे. तिला विकृतीचं रूप दिलेलं आहे, पण पूर्ण संस्कृती वाईट आहे असं म्हणणं योग्य नाही. कारण ते बाबासाहेब आंबेडकरांनाही आवडते. कारण बाबासाहेब आंबेडकरांची ज्या चळवळी झाल्या मंदिर प्रवेशाच्या, आम्हाला मंदिर प्रवेश मिळाला पाहिजे. कारण मंदिर प्रवेश असेल, पर्वतीचा मंदिर प्रवेश असेल, महाडचा 14 ताळ्याचा सत्ताग्रह असेल, हिंदू धर्मातल्या काही रूढी परंपरा ज्या चुकीच्या आहेत त्या बाजूला झाल्या आणि ज्या चांगल्या आहेत त्याचा स्वीकार झाला पाहिजे. सावरकरांची भूमिका तशीच आहे, टिळकांची भूमिका तशीच आहे, महात्मा फुलेंची भूमिका त्या आहे तशीच. पण आपण समजून घ्यायला थोडस कुठंतरी, सगळेच नाही पण कुठंतरी काहीतरी गडबड होती. आता मी एवढा न्याय आहे की सगळ्यांवरचं भाष्य मी एकत्रित करू शकतो, पण ही बंधुत्वाची भावना अण्णाभाऊंच्या प्रत्येक कृतीत म्हटलेली. चित्र असेल, माकडीचा माळ असेल, किंवा निळूमांग नावाची कथा आहे, सापळा नावाची कथा आहे हरिभाऊ महाराजची. त्यातला हरिभाऊ महाराज हा नायक आहे आणि या नायकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला समतेचं तत्व दिसतं, स्वातंत्र्याचं तत्व दिसतंय, न्यायाची भूमिका दिसते. ही समजून घेणं गरजेचं आहे. समता, बंधुता आणि स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय ही 4 मूल्य आहेत. ही 4 मूल्य माणसाला फार महत्वाची, आधी गरजेची आहे आणि उद्या असणार आहे. काही अण्णाभाऊंचं साहित्य हे काल सापेक्ष आहे. काळ बदलला तरी अण्णाभाऊंच्या साहित्यातले संदर्भ हे मानवतावादाला धरून आहे. म्हणून आम्हाला ते नीट समजून घेणं गरजेचं आहे. समाजात आत्मभान जागावं आणि आत्मभान जागण्यासाठी अण्णाभाऊंची लेखणी आहे. अण्णाभाऊ जरी साहित्यिक असले तर त्यांनी कोणतेही पैसा, अर्थार्जन, प्रतिष्ठा, मान सन्मान, पुरस्कार ह्याच्यासाठी त्यांचं लेखन नाही. त्यांचं लेखन वेगळं आहे. ते ललित साहित्यिक आहे, पण ते वैचारिक आहे. 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस जर वैचारिक भूमिकेतनं ललित लेखन करून समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम करत असेल, आणि हे प्रबोधन म्हणजे लोकशाहीचा पाया. लोकशाही मूल्यामध्ये पण तुम्हाला प्रबोधन करावं लागतं. विरोधी पक्ष आहे, सत्ताधाऱ्यावर टीका करतो, काय करतो, जनतेला माहिती देत असतो. अण्णाभाऊंनी जो सुरुवातीच्या काळात मार्क्सवादाची भूमिका स्वीकारलेली आहे असं बऱ्याच वेळा मांडलं, पण तो मार्क्सवाद स्वीकारत असताना जसाच्या तसा स्वीकारलेला, त्याला चाल लावली. लोकनाट्य अण्णाभाऊंचं मूक मोर्चा, त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मूक मोर्चा नावाचं संविधानिक मूल्य आहे ना, त्या मूक मोर्चा नावाच्या लोकनाट्यामध्ये सुंदरपणाने आलेलं आहे आणि ते मूक मोर्चाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी आपल्या समोर मांडलेलं आहे. खरं तर अण्णाभाऊंनी या लोकनाट्यात दलित, मजूर, गरीब, वंचित घटक आपल्या हक्कासाठी आवाज न करता पण ठामपणाने त्या विचाराच्या विरोधात उभा करतात. त्यातूनच संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मूल्यांचं सशक्त दर्शन एका बाजूने घडवतात. आणि या लोकनाट्यात एक प्रसंग असा आहे की गावातील दलित वस्तीवर पुन्हा एकदा पाण्याचा नळ बंद केला जातो, कारण वरच्या जातीच्या लोकांना ते शूद्र वाटत नाही. या प्रकरणी अनेक वेळा तक्रारी करूनही कोणती कार्य होत नाही. तेव्हा दलित समाज एकत्र येतो आणि मूक मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतात. त्यात कोणतीही घोषणाबाजी नाही, कोणतंही भांडण तंटा नाही, कोणतीही हिंसा नाही, कोणताही राडा नाही. प्रत्येकाच्या हातात फक्त संविधानाची प्रती आहे.
आपल्या मागण्यांची फलक असतात. सर्वजण समान अधिकारासाठी लढतात. पाणी हे मूलभूत गरज आहे आणि ती कोणत्याही जातीपुरती मर्यादित नसावी ही भूमिका त्या लोकनाट्यातून आपल्याला समजून येते. शांततेतून मोर्चा काढणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे अण्णाभाऊ सांगतात. कुणालाही स्वातंत्र्य हिरावून घेता येत नाही. संविधानामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक बंधुतेचे दर्शन होते. शासनावर दबाव येतो आणि अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागते आणि पाणी पुरवठा पुन्हा सुरू होतो. संविधानिक मार्गाने न्याय मिळतो. या लोकनाट्याचा हा प्रसंग अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचा संविधानिक विचाराचा गाभा दिसतोय. तिथे हिंसा नाही तर आंदोलनाला हिंसेचं ओळख राहतो. बाबासाहेबांना जी सामाजिक राजकीय क्रांती अपेक्षित कोणती होती? रक्ताचा थेंब न सांगता समाजात परिवर्तन झालं पाहिजे आणि हीच भूमिका मुख मिरवणूक. कोणती हिंसा नाही, कोणताही रागा नाही. आपली जी मागणी आहे ती मागणी कोणत्या अंगाने? संविधानिक अंगाने. संघर्ष असा पण तो विवेक बुद्धीनं संविधानाच्या चौकटीत मूक मिरवणूक हे नाटक सामाजिक क्रांतीची जाणीव करून देतो वाचकाला आणि हिंसेशिवाय न्याय मिळवण्यासाठीची ताकद करतो. ही लोकनाट्य सगळ्या अण्णाभाऊंच्या सगळ्या कलाकृतीमध्ये संविधानिक मूल्य आलेले आहे. पण अधिक जर जास्त समजून घ्यायचं असेल तर लोकनाट्य वाचली पाहिजे. ते लोकनाट्याचे प्रयोग होत नाही ही उणीव आहे. महाराष्ट्रातल्या बहुतांश विद्यापीठामध्ये अभ्यासन आहे. आमचे सूर्यवंशी सर या अभ्यासनाचे प्रमुख आहेत. कदाचित अशी लोकनाट्य विद्यापीठाच्या पातळीवर ललित कला केंद्र आहेत त्या विद्यार्थ्यांना घेऊन जर ही उभी केली आणि समाजासमोर नव्या अंगाने सादर करता आली तर समाजात एक चांगला संदेश जाऊ शकतो. आम्ही काय केले? एका चाकुरीबद्ध चौकटीत न कोणत्याही माणसाला होत. मार्क्स मध्ये ठरलं लेनिन, मार्क्स हिंसा, अण्णाभाऊ हिंसा. पण अण्णाभाऊंच्या आयुष्यामध्ये उभ्या आयुष्यामध्ये कोणती हिंसक चळवळ त्यांनी केली? तो बऱ्याच वेळा म्हटलं जातं 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 16 ऑगस्ट 1947 ला अण्णाभाऊंनी मुंबईमध्ये स्वातंत्र्याच्या विरोधात हे चुकीचं आहे. मी अभ्यास केला, कदाचित माझा अभ्यास चुकीचा असू शकतो, पण मला जी माहिती उपलब्ध झाली असं कुठंच संदर्भ सापडला. एक मोर्चा काढल्यानंतर परवानगी घ्यावी लागते. परवानगी घेतली नाही तर त्याच्यावर खटला दाखल होतो. कुठंतरी गुप्तहेर खात्याने एखादा मेसेज टाकलेला असेल तो माहिती अधिकारात काढला तरी कुठं मिळत नाही. कसा काढेल? फकीरासारखा स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेणारा माणूस अण्णाभाऊ कथा कादंबरीच्या माध्यमातून उभा करतो, सावळ्या मंडळाला उभा करतो. अनेक असे पात्र आहेत, असे अनेक व्यक्तिरेखा आहेत की स्वातंत्र्य चळवळीसाठी अण्णाभाऊंची व्यक्तिरेखा उभी झालेली आहे साहित्य. स्वतः अण्णाभाऊ नाना पाटलांच्या पत्री सरकारमध्ये सक्रिय सहभाग आहे त्यांचा स्वातंत्र्य चळवळी. आणि हा माणूस दुसऱ्याच दिवशी स्वातंत्र्याच्या विरोधात मोर्चा काढेल. एक दिवस झाले 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट एक पण दिवस नाही 12 तासामध्ये मोर्चा काढणारा विवेकवादी भूमिकेतून जरी विचार केला की 12 तासात असं काय घडलं देशात की स्वातंत्र्य नाकारलं जायला पाहिजे. म्हणजे रात्रीला स्वातंत्र्य मिळाले सकाळी उठून मोर्चा काढला. भूमिका नाही आणणार पाहिजे कुठंच नाही. शांताबाई ते वारल्या मला तो विश्वास पाटलांच्या पुस्तकात आहे त्यांचंच विधान. आम्ही 16 ऑगस्टला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आम्ही गेट ऑफ इंडिया पाशी गेलो होतो आणि मला अण्णाभाऊंनी मला खांद्यावर घेतलं होतं. एक संभ्रम निर्माण केला. अण्णाभाऊ खरे देशभक्त आहे, राष्ट्रभक्त आहे. नीट चळवळ समजून घ्या, नीट भूमिका त्यांची साहित्यातली समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही दखलच करतोय
बघा आम्ही कोणत्या विचाराचे आहे हे महत्वाचं नाही, पण आमचं घर एक राष्ट्र आहे, एक देश आहे. आमचं राजकारण कधी कुणाची सत्ता येईल कुणाची जाईल तो नंतरचा भाग आहे, पण आमच्या घराला तडा जाणार. आम्ही अशा आयडियॉलॉजी ब्रेक करणार नाही. अरे अण्णाभाऊंच्या संबंध आयुष्यात बघितलं तर फक्त फकीरा कादंबरीला एक पुरस्कार मिळाला, एकच पुरस्कार मिळाला. बघा तुम्ही कुठेही बघा, एकच पुरस्कार मिळालेला. त्याच्या पलीकडे अण्णाभाऊला काहीच मिळालं नाही. का करेल हा माणूस, का करेल? अशी नाही की कुठंतरी खूप टोलेजंग संपत्ती त्यांनी मागे सोडून गेली, ते पैसे घेऊन लिहिलं असं तुम्ही शोधा. असं विकृत करण्याचं कारण काय? एक राष्ट्रभक्ताला राष्ट्रद्रोही ठरवण्याचं कारण काय? त्यांच्या सगळ्या कथा कादंबरीमध्ये माती आणि माता या भूमिकेला त्यांचं वंदन, मातीला वंदन आहे, माताला पण वंदन आहे. नीट आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यांची सगळी स्त्री रूप पाश्चात्य स्त्रीवादी दृष्टिकोनातून आपल्याला त्याचं अनालिसिस करता येणार नाही. त्याच्या स्त्री नायक आहेत, त्या स्त्री नायकांचं पाश्चात्य दृष्टिकोनातून आपल्याला अनालिसिस करता येणार. ते भारतीय चित्रा, मोना, राधा, दुर्गा, भट्टा समाज आहे. भट्ट्यावरची पहिली अभिव्यक्ती अण्णाभाऊंची काय असतं. आणि दलित साहित्यामध्ये विद्रोही बंडखोर नायक उभा केला जातो अशी भूमिका काही समीक्षांनी मांडलेली आहे, पण ती तशी वस्तुस्थिती नाही. जी समाजात वस्तुस्थिती आहे त्याचं अभिव्यक्ती त्या साहित्यात झालेली आहे. त्याला बंडखोर म्हणता येणार, ती वस्तुस्थिती आहे. माझं जगणं आहे आणि मी त्या जगणं मी माझ्या साहित्यातनं मांडलेलं. उदाहरणार्थ हा पेन आहे, पण पेन नाही असं म्हणतो मी, एक गुलाबाचं फुल आहे. आणि एक गुलाबाचं फुल आहे, 4-5 जणांना दाखवलं एक गुलाबाचं फुल कसं दिसतंय. एक कुठून म्हणाल खूप सुंदर आहे सर, गुलाबाचं फुल सुंदर आहे. गुलाबाच्या पाकळ्या एकदम टवटवीत आहे. दुसऱ्याला विचारलं सर गुलाबाचं फुल सुंदर आहे, त्यांनी म्हटलेलं बरोबर आहे, पण त्याच्या खाली काटे येतो. तिसऱ्याला उभा केलं, ते गुलाबाचं फुल कसं आहे सांग बरं. तो म्हणे गुलाबाचं फुल चांगलं आहे, पाकळ्या आहेत, त्याला हिरवी पानं सुद्धा आहे. चौथा काय म्हणलं, सर गुलाबाचं फुल चांगलं आहे पण त्याच्या पाकळ्या थोड्या सुरकुतलेल्या आहेत, ते थोडस खराब होण्याच्या मार्गावर आहे. आणि पाचवा साहित्यिक कवीपणाच्या माणसाला विचारलं तर हे गुलाबाचं फुल कसं आहे असं म्हटलं तर तो काय म्हणे, गुलाबाला काट्याचे पास असतात, केवढ्याला नावाचे श्वास असतात, उर भरून घ्या जीवनाचा आनंद, जगण्याला मरणाचे पास. आपली दृष्टी आणि दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. मी मला बोलताना सुरेश सरांना सांगितलं, अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेले. प्रतिभा आणि शिक्षण या वेगवेगळ्या भूमिका आहेत. बऱ्याच वेळा शिक्षण तज्ञ म्हणतो की शिकलेल्या माणसाला प्रतिभा निर्माण होते, तो होऊ शकत नाही. माझं व्यक्तिगत मत आहे, मी पण शिक्षित आहे. प्रतिभा संपन्न ही मोजक्याच लोकांना येते. सगळेच लेखक साहित्यिक कलावंत झाले असते मग शिकले. न शिकलेली माणसं सुद्धा प्रतिभा संपन्न होती. संतांना काही शिक्षण होतं का? ज्ञानेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना, एकनाथांना ही प्रतिभा. मी मानसशास्त्र जाणार नाही, माझा विषय राज्यशास्त्र आणि साहित्य, कारण मी संविधानिक विचार राज्यशास्त्राच्या अनुषंगाने. साहित्य आणि इतर सामाजिक शास्त्र आहे त्यांचा अतूट संबंध आहे, कारण की मानवाचा इतिहास साहित्याच्या अनुषंगानं जतन ठेवला जातो. आज सुद्धा आम्ही प्राचीन काळाचे संदर्भ जेव्हा सापडतो,
शोधतो आणि सापडल्यानंतर म्हणतो अरे असं लिहिले साहित्याच्या नावे. विमानाचा शोध लागल्यानंतर भारतीय माणूस म्हणतो की आमच्या भारतात विमान होतं, रावणाने उडवलं होतं. साहित्याच्या अनुषंगाने साहित्य फार महत्वाचं आहे. जे कोण विकृती करतात अण्णाभाऊंच्या साहित्याची भूमिकेची ते थांबवली पाहिजे. आपण मूळ लेखन वाचायला शिकलं पाहिजे. आपल्याला नेमका काय विचार दिसतो त्यात समजून घेणं गरजेचं आहे. तरच आपल्याला पुढं ही भूमिका संविधानिक विचाराची भूमिका आपल्याला समजून घेता येईल. खरं तर लोकशाही मूल्य ही संकल्पना मुळात महत्वाची आहे. कारण की लोकशाही आधुनिक काळात फार महत्वाचं आहे. राजशाही मोडून आज लोकशाही. पूर्वी राणीच्या पोटी राजाला जन्म यायचा, राणीच्या पोटी राजाचा जन्म व्हायचा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तो बदल घडवून मताच्या पिढीतून राजाचा जन्म घातलेला. आणि ही लोकशाही मूल्य अण्णाभाऊंच्या बऱ्याच कथा कादंबऱ्यातून पाहायला मिळते. मी तुमची जिज्ञासा जागृत करतोय. मी प्रत्येक उदाहरण देऊ शकत नाही, मर्यादा आहे, मला 45 मिनिटाचा वेळ आहे. कारण की तिथे मोजके प्रेक्षक आहे, रसिक आहे. कारण की वक्त्यापेक्षा प्रेक्षक महाग झालेला आहे आजच्या समाजात. आहे का नाही? काय खरंच आहे, वक्त्यापेक्षा प्रेक्षक महाग झालेला आहे. कारण की आणावं लागतं, ऐकायला आणावं लागतं, बोलायला आणायला लागत नाही. कोणाकडे आजले झालेली आहे, ऐकायला आणावं लागतं. ही खरी स्थिती आहे. म्हणून आपल्या पूर्ण समाजामध्ये ना हृदयविकाराचा जो आजार आहे ना मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कोणच कोणाचं ऐकत नाही आणि ऐकत नसल्यामुळे तो विचार दाबून 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 एक दिवशी अटॅक होतो. चांगला मित्र, चांगली मैत्रीण, चांगला नातेवाईक तो पहिलंच आपलं घालून सांगतो, अरे माझं असं झालं, माझं तसं झालं, माझं असं, अरे माझं ऐक तरी, मला मोकळं तरी होऊ दे. अशी परिस्थिती राहिली नाही. म्हणून प्रेक्षक महाग झाले. आणि तुमच्या ह्या सगळ्या अमूल्य वेळेचं मला भान आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण की माझं जवळपास वेळ संपत आलेला होयच. त्यामुळं आपल्याला ह्या भूमिका अण्णाभाऊंच्या साहित्यातल्या समजून घेणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कलावंत साहित्यिक जिवंत असला तर समाज जिवंत राहतो. एक वेळेस पैसा नसला तरी समाज भेटतो, पण साहित्यिक आणि कलावंत नसला ना तर समाजामध्ये विदारक चित्र निर्माण. म्हणून या साहित्यिक आणि कलावंतांच्या कलाकृतीला समजून घेणं गरजेचं आहे. कारण की ही समाजामध्ये जी काय विकृत रूप आहेत त्यांना सुंदर करते. लक्षात घ्या. एवढं बोलतो आणि माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देतो. जय भीम, जय भारत.